मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आजपासून प्रवेश प्रक्रिया। ऑनलाईन संकेतस्थळावरती जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करावी लागेल। मुंबई विद्यापीठाचा अमेरिकेमधल्या सेंट लुईस विद्यापीठासोबत करार। MS इन केमिकल सायन्सेसमध्ये सहपदवीसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार। या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना सहपदवीचं शिक्षण सुद्धा घेता येईल। एसटी मध्ये चालक, वाहक आणि अभियंता पदासाठी लवकरच भरती करण्याच्या प्रक्रियेला महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी। शिवशाही बसचं रूपांतर हिरकणी बसमध्ये केलं जाईल। राज्य परिवहन महामंडळाच्या सदस्यांच्या बैठकीतला निर्णय। पहिल्या टप्प्यामध्ये 7 शिवशाही बसच्या रचनेमध्ये बदल केला जाणार। राज्यभरातील तब्बल 41,199 ग्राहकांनी नवीन वीज जोडणी मिळावी म्हणून महावितरणाकडे अर्ज केलाय। पैसेही भरले, मात्र वीज जोडणी अद्यापही नाही। यामुळे ग्राहकांकडून महावितरणच्या कारभाराविषयी नाराजी। ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी KYC पूर्ण करा। विविध सोयी सुविधांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेण्याचे मुंबई महानगरपालिकेचं आवाहन। डोंबिवली MIDC निवासी भागामधील नाल्यांची कामं अर्धवट, परिसरामध्ये दुर्गंधी। नागरिकांकडून संतापही व्यक्त। पावसाळ्यापूर्वी नाल्यांची कामं पूर्ण करण्याची मागणी। घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं। वर्षभराच्या नंतरही तपास सुरूच। होर्डिंगबाबतच्या निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचं चित्र। मुंबई महानगरपालिकेच्या प्रस्तावित मत्स्यालयाच्या निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता, त्यामुळे निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी। समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। राज्यभरातील 34,500 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन। जानेवारीपासूनचं वेतन मिळालं नसल्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात। यामुळे संतप्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून उद्यापासून उपोषणाचा इशारा। मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती दाखल। महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर। उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या आजच्या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिकच्या दौऱ्यावर। 15 आणि 16 मे रोजी नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांची 17 मे रोजी बैठक होतीये। उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। सध्याची परिस्थिती आणि पुढील महिन्यात येणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवरती बैठक महत्त्वाची। बीडमध्ये वाल्मिक कराड समर्थक आणि एका गँगवरती मकोका। परळीमधील कुख्यात फड गँगवरती मकोका दाखल। फड गँगमधील सर्वजण वाल्मिक कराडचे समर्थक। फड गँगच्या 7 जणांवरती मकोका, तर 5 जणांना झाली होती अटक। अंजली दमानी यांची माहिती। ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित अजूनही थांबलेलं नाही। देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य। यापुढे पाकिस्तानच्या हालचालींवरती लक्ष ठेवणार, मोदींकडून स्पष्ट। भारताच्या जोरदार हल्ल्यांमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली। मोदींकडून मोठी माहिती। पाकिस्तान गुडघ्यावरती आल्यानंच शस्त्रसंधी केल्याचंही स्पष्ट। 6 आणि 7 तारखेच्या मध्यरात्री दहशतवाद्यांना धडा शिकवला। आमच्या बहिणींच्या कपाळावरचं सिंदूर हटवण्याचा बदला घेतला। ऑपरेशन सिंदूरवरती पंतप्रधान मोदींचं भाष्य। भारतानं 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला। दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग सेंटरवरती थेट प्रहार केला। पंतप्रधान मोदींची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं, भारताच्या शत्रूंनी जराही चूक केली तर भारत त्याच क्षणी त्यांना जोरदार प्रत्युत्तर देईल। अमित शहांनी X वरती पोस्ट करून दिली प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींनी जगासमोर भारताचं दहशतवादाबाबतचं धोरणही मांडलं। मोदींचं भाषण हे भारताच्या भावनेचं प्रतीक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। पंतप्रधानांचं संबोधन म्हणजे दहशतवादाविरुद्ध नवीन भारताच्या धोरणाची स्पष्ट घोषणा आहे। ऑपरेशन सिंदूर केवळ लष्करी कारवाई नाही, ती आपल्या बहिणी आणि मुलींच्या सन्मानाचं रक्षण करण्याचा संकल्प आहे। योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची रोखठोक अशी भूमिका सुद्धा मांडली। टेरर आणि टॉक एकत्रित होणार नसून चर्चा झालीच तर POK वरती होईल असं मोदींनी स्पष्टपणे जगाला सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। पंतप्रधानांनी धाडसाने पहलगाम आणि पाकिस्तानने केलेल्या अनेक कुरापतींचा बदला घेतला।
भारतीय सेनेनं पाकिस्तानचे एअर बेसेस आणि डिफेन्स सिस्टीमला नेस्तनाबूत करण्याचं काम केलं, त्यांना सॅल्यूट. खासदार प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली, परंतु ट्रम्प यांनी केलेल्या व्यापार आणि शस्त्रसंधी संबंधी केलेल्या वक्तव्याविषयी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आमची मागणी आहे की विशेष अधिवेशन बोलवा, म्हणजे संपूर्ण देशाला याविषयी माहिती मिळेल. पवन खेरा यांचं वक्तव्य. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप तिरंगा यात्रा काढणार, सूत्रांची माहिती. आजपासून 23 मे पर्यंत देशभरामध्ये तिरंगा यात्रा काढली जाईल. यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी होणार. जम्मू काश्मीरमधल्या सीमा भागाच्या बाहेरच्या सर्व शाळा या आजपासून सुरू होत आहेत. डोडा, किश्तवाड, रियासी आणि रामबन जिल्ह्यामधील सर्व सरकारी आणि खासगी शाळा आजपासून सुरू. श्रीनगर विमानतळावरती आजपासून विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होतीये. भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीच्या नंतर सीमावर्ती भागामध्ये शांतता असल्यामुळे पुन्हा एकदा हवाई सेवा सुरू करण्याचा मोठा निर्णय. जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 14 मे पासून हज विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होईल. आज सकाळी सांबा इथली परिस्थिती सामान्य. LOC सह आंतरराष्ट्रीय सीमेवरती शांतता. फायरिंग नाही, भारतीय सेनेची माहिती. पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तुर्की आणि अझरबैजान या राष्ट्राच्या पर्यटनावरती बंदी. नागपूरच्या ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचा निर्णय. तुर्की आणि अझरबैजान राष्ट्रांशी व्यापार बंदीचा निर्णय. सियाट या राष्ट्रीय व्यापारी संघटनेच्या अध्यक्षा BC भारतीय यांची माहिती. 1 वर्षाच्या बाळाला सोडून BSF महिला जवान देशसेवेसाठी रवाना. मातृप्रेम बाजूला ठेवत देशसेवा निवडणाऱ्या अमरावतीमधल्या बोरगाव पेठ इथल्या BSF महिलेचा व्हिडिओ समोर. आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या लाडक्या भावांचा पगार कधी होणार? आरोग्य विभागामध्ये काम करणारे लाडके भाऊ पगाराच्या प्रतीक्षेत. 7 महिने झाले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगारच नाही. राज्य मंत्रिमंडळाची आज 12:30 वाजता मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाईल. राज्य सरकारच्या गाळयुक्त शिवार योजनेचा 35,000 शेतकऱ्यांनी घेतला लाभ. यासाठी शासनाकडून 1,500 कोटी रुपये खर्च. आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा. आज विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट. 14 आणि 15 मेला विदर्भामधल्या गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा इशारा. धाराशिव जिल्ह्यामध्ये आज पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. कालच वादळी वाऱ्यासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या जोरदार सरी. सलग 5व्या दिवशी नाशिककरांना अवकाळी पावसानं झोडपलं. शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. नाशिक शहरामधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये अवकाळी पाऊस. काल दिवसभरामध्ये नाशिक शहरात 21 मिलीमीटर पावसाची नोंद. त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांना नदीचं स्वरूप. यवतमाळच्या आर्णी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे खरीपाच्या कामाला वेग येईल, मात्र भुईमुगाच्या पिकाला काही प्रमाणावरती फटका बसण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस. गेवराई, पाटोदा, वडवणी या भागासह इतर ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस होतोय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान. सलग दुसऱ्या दिवशी लातूरमध्ये अवकाळी पावसाची धुवाधार बॅटिंग. अवकाळी पावसामुळे छोट्या मोठ्या नाल्यांना पुराचं स्वरूप आलेलं आहे. जालन्याच्या भोकरदन तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर. राजूर, बिलोरा, लिंगेवाडी, वालसा या गावामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. एकाच पावसामध्ये ओढे नाले भरले. पावसामुळे फळपिकांना फटका बसण्याची शक्यता. धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मात्र कडाक्याच्या उन्हामध्ये या पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात थंडावा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या करमाडमध्ये गारांसह अवकाळी पाऊस कोसळतोय. या पावसामुळे टरबूज वाहून गेले आहेत. लातूरच्या हिरंगुळ खुर्दमध्ये पावसाचा आंब्याच्या बागांना मोठा फटका बसलाय. पिकाला फटका बसल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहे.
नांदेड शहरासह ग्रामीण भागामध्ये अवकाळी पावसाचं थैमान. अर्धापूर तालुक्यामधल्या पारडीमध्ये काढणीला आलेली केळीची बाग जमीनदोस्त. लवकरात लवकर पंचनामे करून जास्तीत जास्त मदत द्यावी, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस. 5 दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी, तर अवकाळीमुळे नागरिकांची तारांबळ. सातारा जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस. पाटण तालुक्यामधल्या ढेबेवाडी परिसराला जोरदार पावसानं झोडपलं. अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचलं, तर झाडं सुद्धा उन्मळून पडली. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस. बांदा, इन्सुली, आकेरी या परिसरामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची वादळी वाऱ्यासह हजेरी. दरम्यान वीज कोसळून 2 जनावरं मृत्युमुखी पडली, तर 4 घरांची पडझड झाली आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पुराचं स्वरूप आलंय. वाशिम शहरामध्ये काल 2 समुदायांमध्ये राडा झाला. फेरीवाल्यांसोबत झालेल्या किरकोळ वादामधून 2 समुदाय आपापसात भिडले. 100 ते 150 जणांनी काठ्या आणि तलवारींनी गाड्यांची सुद्धा तोडफोड केली. शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. गोंदियाच्या कारंजामध्ये जुन्या वैमनस्यामधून भर दिवसा एकाची तलवारीनं हत्या केल्याचं प्रकरण. पोलिसांकडून 3 जणांना अटक. हत्येचा गुन्हा दाखल. बुलडाण्याच्या नांदुरा शहराजवळ भीषण अपघात. कार आणि ट्रकची धडक होऊन अपघात झाला. या घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू, तर 4 जण गंभीररीत्या जखमी झाले. कोकणामधील हापूस आंब्याची परदेशवारी. 1 एप्रिलपासून परदेशामध्ये 1898 टन आंबा निर्यात. एकट्या अमेरिकेमध्ये 1120 टन म्हणजे 69% आंबा निर्यात झाल्याची माहिती. गौतम बुद्धांच्या जयंतीच्या निमित्ताने भिवंडीमधील वॉटर सप्लाय कंपाऊंडमध्ये महिला आणि लहान मुलांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. सुवर्ण बुद्ध विहार कमिटी आणि अमरदीप मित्र मंडळाकडून स्पर्धेमधल्या विजेत्यांना बक्षिसांचं वितरण. भंडारा नीलज महामार्गावरती वाही जलाशयाजवळ वाघाचं दर्शन. वाहनांच्या वर्दळीच्या ठिकाणी वाघाचं हे दर्शन बघून प्रवाशांनी गाड्या थांबवून फोटो सेशन केलं. दोन 2022 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेले डॉक्टर सुबन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद मृत्यू झालाय, त्यामुळे खळबळ माजली आहे. शनिवारी श्रीरंगपट्टणाजवळच्या कावेरी नदीमध्ये आढळला मृतदेह. कर्नाटक पोलिसांचा तपास सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.